नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. माई 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 अहो, ही जाहिरात पाहिलीत का? काय आहे प्रताप? अहो, आनंदराव घोलपांनी निलिमाला महिला गटाचं अध्यक्षपद दिलंय. माई बसून राहिल्या, एका शब्दानं बोलल्या नाहीत. माई, असं नको होतं ना करायला निलिमाने. प्रताप, अरे मी ते गृहीत धरलं होतं. तिचं वागणं तसेच संकेत देत होतं. हा बंगला सोडला, नवऱ्याला घेऊन आपल्या आजोबांच्या बंगल्यात गेली, त्यावेळेला शंका निर्माण झाली होती. पण हे विजयकुमारला मान्य? अरे ती निलिमा पूर्ण नाटकी आहे. केलं असेल नाटक, विजयकुमार भुलला असणार. नाहीतरी त्यांचे पूर्वीचे संबंध होतेच. पण त्यांनी हे का केलं असेल? का? तिचा बाप एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा, पण फॉरेनला गेला, आला का परत? रक्तातच दोष आहे रे माई. आपण त्यांना परत नाही आणू शकणार. अरे ते गेले, त्यामुळे काय फरक पडणार आहे? मागच्या निवडणुकीत विजयकुमार घोलपांच्याचकडे होता, काय फरक पडला? माई, पण चर्चा होईल ना. आपण कोणाच्याही तोंडावर हात नाही ठेवू शकत. हे बघ, आपल्याबरोबर राहून आपल्यावर कुरघोड्या करण्यापेक्षा ते गेलेले चांगले. माझ्यावरचा राग तर नसेल ना? हे बघ, तिचा राग तिचा. विकृत मनोवृत्तीच्या माणसाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नाही ठेवता येत. आणि समाजाला सुद्धा ती माणसं उपयोगाची नसतात. तुला वाटत असेल ती जाण्यानं मोठा फरक पडेल, पण नाही होणार तसं. जाऊ देत रे, व्यक्ती स्वातंत्र्य. आपण पक्षांतरकडून घोलपांकडे गेलो हे समजल्यावर आमदार विजयमाला बंगल्यावर येतील, समजूत घालतील, विनवणी करतील असं निलिमाला वाटत होतं. त्या आल्या तर अटी समोर ठेवणार होती ती. आणि प्रतापबरोबरचे संबंध पूर्णतः तोडणं ही मुख्य अट होती. पण हे षडयंत्र कामाला झालं नाही. व्हायचं ते झालं. निलिमा, विजयकुमार दोघांनाही घोलपांनी आपल्या पक्षात दाखल करून घेतलं. मोठा कार्यक्रम घेतला. त्यांना वाटलं मोठा मासा गळाला लागला. विजयमालाला मोठा शह दिला. निलिमाला तर त्यांनी जिल्हा महिला अध्यक्षपद देऊन टाकलं. निलिमाची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. एवढ्या लहान वयात कोणी अध्यक्ष होतं का? पण आनंदराव घोलपांनी मोठं पद दिलं, तेही केवळ विजयमालाला शह देण्यासाठी. लोकात चर्चा वाढली. विजयमालाची एकुलती एक सून पक्षांतर करते म्हणजे काय? बांधा, कोपरा, चौक, जिथे 4 माणसं तिथे चर्चा चालू झाली. आणि त्यात वर्तमानपत्रांनीही भरपूर प्रसिद्धी दिली. प्रतापला माहिती होतं हे केवळ आपल्यामुळे झालंय. दुखावलेली बाई काही करू शकते, अगदी स्वतःचा सर्वनाश सुद्धा. आधीच अक्कल तोकडी, त्यात विकृती. प्रतापला हे प्रकरण हाताळायचं होतं. शहाला प्रतिशह हेच उत्तर असतं. राजकारणात तुम्हाला जिंकायचं असेल तर त्याला शह देण्याचं कौशल्य आत्मसात करावंच लागतं. त्यांनी आपल्या पक्षातल्या 4 बोलक्या, धोरणी, कर्तबगार महिलांना बोलवून घेतलं आणि म्हणाला, हे बघा, निलिमाताईंनी या वयात आपल्या सासूला दगा देणं योग्य आहे का? अहो, तिला लागले सत्तेचे डोवाळे. अहो, कसली बाई ती. सासूच्या विरोधी पक्षात गेली ती. आणि गेली ती गेली, पण ती कडबी झाली. अहो, बेबी पाटील होत्या अध्यक्ष तिथं. किती वर्ष पक्षासाठी खपल्या. त्यांचंच पद घेतलं हिने. त्या स्त्रियांची तोंड मोकळी झाली. बेबी पाटलांवर मोठा अन्याय झालाय. ही निलिमा बसली पदावर जाऊन आणि सगळ्यांना केरात टाकून दिलं. वातावरण तयार झालं. प्रतापनी या वातावरणाचा फायदा घ्यायचं ठरवलं. तो म्हणाला, त्या बेबी पाटील आपल्याकडे येतील का? आम्ही त्यांना उचित पद देऊ. बोलावं लागेल त्यांच्याशी. ते बघा, घाई नाही. फक्त बेबी पाटील नाही, त्यांचा सगळा गट आमच्यात आला ना तरी आम्ही सन्मानानं घेऊ. आम्ही हितनं त्यांच्याकडेच जातोय की. त्या तयार झाल्या तर जंगी कार्यक्रम करू. खर्चाला कोणीही मागे हटणार नाही. सांगतो की आम्ही तुम्हाला. त्या गेल्या. बेबी पाटील बरोबर गळाला लागल्या.
त्यांच्याबरोबर 212 महिला पक्षांतराला तयार झाल्या. प्रत्येकीला एक एक विकास काम द्यायचं ठरलं. बेबी पाटलांना उपाध्यक्षपद द्यायचं ठरलं. कार्यक्रम जंगी झाला. मुंबईहून प्रदेशाध्यक्ष आलेले होते. एका निलिमाच्या बदल्यात 213 महिला पक्षात आल्या. घोलपांना एक दणकाच बसला. निलिमा तोंडावर पडली. विजयमालांना अत्यानंद झाला. त्यांनी प्रतापला बोलवून घेतलं. प्रताप, अरे कुठे जिंकलास हे राजकारण? चांगला डाव टाकलास. माई, मी तुमच्याबरोबर असतो ना. दोघे खळखळून हसले. आनंदराव घोलप चांगला तोंडावर आपटलाय. खरं तर राजकारण कुटुंबात येऊ दे नाही. राजकारण म्हणजे वैर नाही रे. पदाच्या माध्यमातून लोकसेवा करायची ती संधी. वातावरण कसं खेळीमेळीचं असावं. घोलप गेले आमच्या कुटुंबातली माणसं फोडायला, तर अर्ध महिला मंडळ आमच्याकडे. निलिमाला म्हणावं, बस आता मोकळ्या खुर्च्यांकडे बघत भाषणं ठोकत. खरी चूक घोलपांची आहे. पद देताना अनुभव, वय, पक्षाचे फायदे हे विचारात घ्यायला पाहिजे ना. कोणाच्याही गळ्यात पदाची माळ घातली तर त्याला ती पेलवली तर पाहिजे. निलिमाताईंची काय पार्श्वभूमी आहे? त्यांनी किती काळ पक्षाचं काम केलं आहे? त्यांच्याकडे वक्तृत्व आहे का? मुत्सद्देपणा आहे का? संघटन कौशल्य आहे का? काही नाही. तरीही फक्त सुडाच्या राजकारणासाठी पद. आता आपल्या महिलांना सांभाळा. बेबी पाटील आपल्याकडे आले आहेत, त्यामुळे आपल्यातलं कोणी रुष्ट होऊ देऊ नका. माई झाली ती व्यवस्था. आपल्या पहिल्या अध्यक्षबाईंना राज्य कार्यकारिणीवर घेतल्याचं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे. छान. प्रतापभाऊ, विकास निधी मंजूर झाल्या झाल्या गावात कामं सुरू करा. लोकांना वाटू नये की ही पोकळ घोषणा आहे. माई, काही कामं चालू आहेत, काहींची उद्घाटनं झाली आहेत, काही कामं मंजुरीला पाठवली आहेत. आज काय प्रोग्राम? मी चालू असलेल्या कामांना भेटी देणार आहे. बरोबर CEO, जिल्हा परिषद इंजिनियर दोघंही आहेत. मुहूर्ताच्या वेळी गेला नव्हतात का? नाही, नव्हतो गेलो. उद्घाटन स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते, माझ्या नाही. तू ना बाबा, काय करशील ते सांगता येत नाही. अरे गाव दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आयुष्यात कधीतरी मतदान करेल का? कोणत्याही स्थानिक नेत्यामार्फत ठेकेदाराला काम नाही, त्यामुळे भ्रष्टाचार नाही, सगळे व्यवहार चेकने. ये जाऊन. प्रताप उठला. CO, सिव्हिल इंजिनियर, बांधकाम समितीचे सभासदी नानासाहेब कासुर्डे तयारच होते. एकेका कामाला भेट देत ते चालले होते. नानासाहेब इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला सूचना करत होते. ते बेळापूरला आले. रस्त्यावरच्या मोरीचं काम चाललं होतं. एकूण 4 पाईप घालून रस्ता तयार करायचा होता. पाईप येऊन पडले होते. खोदाई झाली होती. पाईप टाकणं, दोन्ही बाजूचं बांधकाम हे बाकी होतं. कामासाठी दिलेली मुदत 2 दिवसात संपणार होती. कॉन्ट्रॅक्टर केंद्रे होते. जिल्हा परिषदेचे लोक पाहायला येणार म्हणून केंद्रे हजर होता, पण एकही कामगार त्या ठिकाणी नव्हता. केंद्रे, काम पूर्ण का नाही आहे? केंद्रे काही बोलला नाही. केंद्रे, मी ब्लॅकलिस्टमध्ये टाके ना, चेक मिळणार नाही. ए बघा भाऊ, आपल्याकडनं काय कसूर नाही आहे. पाईप बघा, त्याची थिकनेस बघा, सिमेंट कुठल्या कंपनीचं आहे ते बी बघून घ्या, खोदाई किती झाली, कशी झाली बघून घ्या ना. केंद्रे, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे. काम पूर्ण का झालं नाही असा माझा प्रश्न आहे. केंद्रे गप्प. अरे केंद्रे बोल ना बाबा, खरं तर कळू दे ना. नानासाहेब कासुर्डे बोलले. साहेब, काम मी कमी किमतीत घेतलेलं आहे. 8 लाखाचं काम घेतलं आहे. खर्चच मजुरी सकट 7.5च्या वर आहे. मी 2 लाख कसे देणार? कोणाला द्यायचे 2 लाख? केंद्रे गप्प. केंद्र, खरं खरं सांग, नाही तर अडचणीत येशील. अहो, मला त्रास देतील ना भाऊ. कोण? राघोप्पा पाटील. अरे त्यांचा संबंध काय? हे बघा, गाडी घेऊन जा, राघोप्पा पाटलांना घेऊन या. एक जण गेला. राघोप्पा 2 माणसं बरोबर घेऊन आला. काय राघोप्पा, काम का बंद आहे? प्रतापनी शब्दांवर जोर दिला. आम्ही का बंद ठेवू? काही खोळं आहे का आम्ही? ठेकेदार आमचं ऐकत नाही म्हणून राहिलं बंद. नाही, पण तुमचं म्हणणं काय आहे? आता ठेकेदाराला वाचा नाही काय? ठेकेदार काय म्हणणं आहे राघोपांचं? अहो, ते 2 लाख रुपये मागतात. कसले राघोप्पा? हे बघ पोरा, आज वरचा रिवाज आहे. भागात काम चालू असलं का आमचा वाटा गपचूप द्यायचा. पण का, कशासाठी द्यायचा? हे बघ पोरा, तू आहेस नौखा, तुझं वय आहे ना,
तेवढा काळ राजकारणात गेला माझा. पुढारी बिडारी येतात, सरकारी माणसं येतात, त्यांना चहा पाणी करायला लागतं, त्यांची उडबस करायला लागती. मग त्या वेळेला पदरमोड करायला काय माझ्या पोराचं लगीन आहे का? पार्टी काय मला पायका पुरवणार आहे का? पायका ह्यातनं काढायला लागतो बाबा. नानासाहेब, 1 रुपया कोणाला द्यायचा नाही, पण काम क्वालिटीचं झालं पाहिजे. कोणी आडवा आला मला सांगा. अरे विकास काम म्हणजे काय गावजेवण आहे का? याला बसवा पंक्तीला, त्याला बसवा पंक्तीला. विकास कामाचा पैसा आहे ना, तो विकास कामावर खर्च झाला पाहिजे. ए अध्यक्ष, लय घासानं ग भाडू, लय पावसाळं उन्हाळं बघितल्यात, आले गेल्याचं कोण भागवल रे? ओराला वाळ उचवळतोय. हे बघा राघप्पा पाटील, आजपासनं आल्या गेल्याचं आम्ही बघू. तुम्ही विकास कामाकडे फिरकूसुद्धा नका. इंजिनियर, सरकारी अधिकारी काम बघतील. आणि नानासाहेब, तुम्ही खास लक्ष द्या. कामाला विरोध केला, फौजदारी केसेस दाखल करा. चला बसा. गाडी निघून गेली. राधाप्पा हवेला शिव्या घालत बसला. अनेक ठिकाणी गावपुढारी ठेकेदारांकडनं टक्केवारी घेत होते. प्रतापनं ती बंद पडली, पण ते त्याच्या गळ्याशी आलं. नित्याचं काम चालू होतं. प्रताप भाऊ सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये येऊन बसत होते. त्यामुळे सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शिस्त लागली होती. कामासाठी लोकांची रीघ लागत होती. प्रत्येक काम प्रताप भाऊ जातीनं बघत होते. अगदी विरोधकांची सुद्धा न्याय्य कामं ते करत होते. आलेलं टपाल बघत असताना एक निवेदन समोर आलं. जिल्हा परिषदेवर मोर्चा. जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार चालू आहे, विकास कामं होत नाहीत, मनमानी कामं केली जातात, असे आरोप केलेले होते. निवेदनावर निलिमा, सुमंत गोळे, राधाप्पा, जयसिंग यादव, साहेबराव साळुंके अशा काही स्वयंघोषित नेत्यांच्या सह्या होत्या. पेपरात दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या. मग या मोर्चाची चर्चा जिल्हाभर सुरू झाली. विरोधी पक्षाचा या मोर्चाला पाठिंबा होता. तसंच सत्ताधारी गटाचे काही लबाड लांडगे त्यात सहभागी झालेले होते. टक्केवारी नाही, ती सगळी दुखावलेली माणसं या मोर्चात सहभागी होणार यात शंका नव्हती. हुल्लडबाजी, टीकाटिप्पणी करायला माणसं मोकळी असतात. दुसरी गोष्ट, सत्ताधारी गटावर नेहमी टीका होत असते. कारणं फार असावी लागत नाहीत. कामं अधिक केली, कमिशन अधिक मिळालं असेल, कामं झाली नाहीत तरी ओरड. स्थानिक गावोगावचे पुढारी तर चर्चेत राहावं म्हणून सतत नवे नवे उद्योग करत असतात. हे सगळे भावबंद मोर्चात सहभागी होणार हेही निश्चित होतं. प्रतापने मोर्चाला सामोरं जायचं ठरवलं. जिल्हा परिषदेवर मोर्चा येणार होता. त्यांनी ऑफिसमध्ये न थांबता जिल्हा परिषद प्रांगणातच मंडप घातला. चांगला 1000भर माणसं बसतील एवढा मोठा मंडप घातला. व्यासपीठ उभं केलं, स्पीकर लावला. आपले सगळे सहकारी, सगळ्या समित्यांचे अध्यक्ष, सगळ्या विभागांचे शासकीय अधिकारी, सगळ्या विभागांचे हेड क्लार्क यांना कागदपत्रांसकट उपस्थित ठेवलं. मोर्चा आला. चहापाण्याची व्यवस्था केलेली होती. उन्हात तापलेले मोर्चेकरी पाण्यावर तुटून पडले, त्यांना चहासुद्धा मिळाला. असं कधी होत नाही. निवेदन घेऊन शिष्टमंडळ फक्त कार्यालयात जातं, बाकी मोर्चेकऱ्यांना बाहेर अडवलं जातं. पण इथे स्वतः अध्यक्ष आणि सगळे सदस्य स्वागताला हजर होते. चहापाणी देऊन स्वागत करत होते. पत्रकार मुद्दाम हजर ठेवलेले होते. शिष्टमंडळ व्यासपीठावर निवेदन घेऊन आलं. त्यात निलिमासुद्धा होती. शिष्टमंडळातल्या त्या 5 लोकांना सन्मानाने बसवून घेतलं. प्रताप भाऊ अध्यक्ष म्हणून उठले. मोर्चेकरांचा पहिला मुद्दा त्यांनी वाचला. जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, हा पहिला आरोप. त्याला ना शेंडा ना बुडका. भ्रष्टाचाराचं उदाहरण न देता केलेला आरोप. कोणत्या विभागात, कोणत्या खात्यात भ्रष्टाचार झाला याचं उदाहरण नाही. मी विनंती करतो, मोर्चेकरांचं शिष्टमंडळ म्हणजे त्यातली एखादी अधिकारी व्यक्ती किंवा खाली बसलेल्या मोर्चेकऱ्यांपैकी कोणीही उठावं आणि भ्रष्टाचाराचं एक उदाहरण द्यावं. कोणीच उठलं नाही. सगळ्यांच्या मानाखाली. याचा अर्थ आपण हा खोटा आरोप केला आहे. तरीही कोणी काही बोलेना. भ्रष्टाचाराचं उदाहरणच नव्हतं तर सांगणार काय? ठीक आहे, आपण दुसरा आरोप केला आहे की अध्यक्ष भेटत नाहीत. आता माझ्या भावा बहिणींनो आणि वडीलधाऱ्या माणसांनो, असं एक उदाहरण द्या की मी कार्यालयात असताना कुणा एकाला भेटलो नाही. असं एक उदाहरण द्या की या वर्षात मी वाडी, वस्ती, गावाला आलेलो नाही.
बोला बोला, मोकळेपणानं बोला. राधाप्पा तुम्ही बोला. सगळ्यांच्या नजरा खाली वळलेल्या होत्या. ठीक आहे, आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो. विकास कामांकडे दुर्लक्ष आहे. मी पेपर आणलेत, गेल्या 10 वर्षांचे आहेत, मागच्या 2 सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीतले आहेत. त्याची सरासरी काढली तर ती त्या काळातल्या विकास कामांपेक्षा दुपटीनं विकास कामं आम्ही केली आहेत. कामं चालू आहेत, काही प्रस्तावित आहेत. माझ्या या बोलण्यावर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर जरूर आक्षेप घ्या. वेळ दिला, कुणीही बोलेना. निलिमाताई, निवेदनावर आपली सगळ्यात पहिली सही आहे, काहीतरी बोला. तिने मानसुद्धा वर केली नाही. ठीक आहे, आता मी बोलतो. मी केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जर शिष्टमंडळ गावोगावी फिरणार असेल तर मी गाडी देतो. कोण कोण जायला तयार आहे? चला जाऊ की, जिल्हाभर फिरून तर होईल. कोणीही तयारी दर्शवली नाही. मग मात्र प्रतापभाऊंचा आवाज चढला. मग कशासाठी मोर्चा काढला? काय साध्य काय केलं तुम्ही? मोर्चाच्या नेत्यांना विचारतो, कशासाठी तुम्ही जनतेला वेठीला धरलं? का त्यांना उन्हातानात चालवत आणलं? का त्यांचा एक दिवस वाया घालवलात? कशासाठी हा अट्टहास? खबरदार कोणी असे मोर्चे काढले आणि जिल्ह्याचं नाव खराब केलं तर. नेते मंडळी तुम्हा जनतेला भडकवतात, तुमची दिशाभूल करतात. स्वतःच्या राजकीय आकांक्षेपायी तुम्हाला वेठीला धरतात. त्यांच्या मागे तुम्ही जाणार लगेच, त्यांचं ऐकणार लगेच. कमिशन मिळत नाही, टक्केवारी मिळत नाही म्हणून दुखावले गेलेले लोक तुम्हाला फसवतात आणि इथे घेऊन येतात मोर्चाला. काय राधाप्पा, खरं आहे का नाही? सत्तेत स्थान नाही म्हणून दिशाहीन झालेले स्वयंघोषित नेते असली नाटकं करतात. काय सुमंत गोळे, खरं आहे ना? केवळ दुस्वास, वैयक्तिक स्वार्थ यासाठी चांगलं चाललं आहे हे. यात विष टाकायचं, लोकांची मनं कलुषित करायची, याला राजकारण म्हणतात का? काय निलिमाताई, खरं आहे ना? खबरदार असे उद्योग केले तर. एक चांगलं झालं की आम्ही केलेल्या कामाची माहिती, प्रसिद्धी आत्ता जमलेल्या पत्रकारांमार्फत आणि तुमच्या सगळ्यांच्या मार्फत जिल्हाभर झाली. तुमच्यापैकी कोणी मोर्चेकरी आभार मानताय का? कोण उठणार आहे? सीओनी आभार मानले. मोर्चेकरी मोर्चाच्या नेत्यांना शिव्या देत निघून गेले. निलिमा निघाली होती तेवढ्यात प्रतापभाऊ पुढे झाला. ऑफिसमध्ये या प्लीज मॅडम. तिला वाटलं प्रताप एवढ्या लोकात आपल्याला बोलवतोय, याचा अर्थ प्रताप आपल्यावर खुश आहे. ती गेली. प्रतापभाऊंनी शिपायाला सांगितलं कोणालाही आत पाठवायचं नाही आणि बोलायला सुरुवात केली. निलिमा, काय लायकी आहे ग तुझी? कोण तू? का विघ्न आणतीयेस? काय चाललंय काय तुझं? आजोबा कोण होते? तू कोण आहेस? काय राजकीय अभ्यास आहे? कोणतं कार्य केलं आहेस? पुन्हा माझ्या वाट्याला आलीस ना तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. आता निघ, चालती हो. निलिमानं मान खाली घातली, निघून गेली. आता सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं तर वनमाला येऊन भेटली. आपण माईंच्याकडे जाऊया. काय विशेष? तिथे गेल्यावर बोलू. ठीक आहे. दोघे विजयमालांकडे आले. माईंनीच विषय काढला. प्रताप, अरे लग्न ठरून खूप काळ गेलाय मध्ये, आता लग्नाची तयारी करायला लागेल. आम्ही मुहूर्त काढलाय. अच्छा, म्हणजे सगळं ठरवून मग मला सांगताय तुम्ही? अध्यक्ष महाराज, आपल्याला वेळ असतो का? ठीक आहे, बोला कधी करायचं? 8 तारखेला कार्यालयाचं बुकिंग केलेलं आहे. काय? कार्यालयात लग्न? मग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं लग्न काय मंदिरात करणार का? अहो माई, किती लोक येतील माहिती आहे? 2000 ताटांची ऑर्डर दिली आहे. माई, लोक म्हणतील इतके पैसे आले कुठनं? खाल्ली जिल्हा परिषद. माणसांच्या तोंडावर हात ठेवता येतो का? ॲडव्हान्स दिलाय, आता कसलाही बदल नाही. माई, खर्च मोठा आहे, मी तरतूद केली आहे. वनमाला सुद्धा म्हणाली, मीही तरतूद केली आहे. बघू नकोस रे माझ्याकडे, मी प्राध्यापिका आहे, मला उत्तम पगार आहे. शिवाय कार्यालय जेवणाचा खर्च मीच करणार आहे. माई, अहो एवढा खर्च? माझ्या मुलाचं लग्न आहे, काहीही बोलायचं नाही. आता फक्त लग्न घाई. पत्रिका छापायला टाका. दागदागिने, कपडे, मानापानाच्या वस्तू, कपडे, साड्या लगेच घ्या. सगळे कामाला लागले. निलिमा विजयकुमारला घेऊन विजयमालाकडे बंगल्यावर आली.
हे बघा माई, हा प्रताप कोण, कुठला? लग्नात आहेरा पलीकडे खर्च आपण करणं योग्य नाही आहे. निलिमा, काय योग्य आहे काय अयोग्य आहे मला कळतं. आता आली आहेस ना, सुखाने राहा. अहो पण तो कोण आपला? तू कोण आहेस ग माझी? माझ्या पक्षात आहेस? माझ्या सुखदुःखात आहेस? कोण तू? व्यक्ती स्वातंत्र्य असू शकतं, मग तेच स्वातंत्र्य मला सुद्धा आहे. कोणाचीही कवडी न घेता माझ्या श्रमाचं हे वैभव आहे. वडिलोपार्जित असेल की काहीतरी आहे ना, आहे गावी जा. वडिलोपार्जित शेती आहे ती कसा? माही, याचा अर्थ माझा राग ओढवून घेऊ नको. काय कराल? सगळी प्रॉपर्टी त्या प्रतापला दान कराल का? हे बघ, ते ठरवायचा अधिकार माझा आहे. मग आम्ही काय करायचं ते आनंदराव घोलपांना विचार. पण प्रतापला एवढी मदत का? कारण तुम्ही दोघं अपात्र आहात म्हणून. आणि काय ग, तुझा एवढा दुस्वास का? त्याच्याकडे बघ जरा. सगळ्या ठिकाणी किती क्षमता आहे त्याच्यात. मोर्चा काढला तुम्ही, आवश्यकता होती मोर्चा काढायची. झाला का? एखादा आरोप तरी सिद्ध झाला? अजूनही सांगते निलिमा, एकतर्फी प्रेम झालं नाही, त्याचा राग त्याच्यावर काढून तू स्वतःचं नुकसान करतेयस. वेळ गेलेली नाही. तुम्ही आमच्याबरोबर काम करा. भविष्यात योग्य ती संधी मी निश्चित देईन तुम्हाला. मला माझ्या घराण्याबद्दल अभिमान नाही आहे का? मग प्रतापला राजीनामा द्यायला लावा, मला अध्यक्ष कराल? तसं नाही होत ग. आधी तू 2-4 वर्ष काम कर. तुझ्या कामाने मी संतुष्ट झाले तर 100% संधी देईन. काय का वय काय तुझं? आत्ताच का हवी आहे तुला सत्ता? मग प्रतापचं वय किती आहे? शेवटी परत प्रतापशी तुलना. अगं, प्रतापनी लहान वयात राज्याच्या देशाच्या श्रेष्ठींची मनं जिंकली. तो फक्त कार्यालयात बसत नव्हता, माणसं जोडत होता. माझ्यापेक्षा त्याच्या ओळखी जिल्ह्यात जास्त आहेत. पक्ष त्यांनी मजबूत केला. आनंदराव घोलपांची सत्ता होती, केवळ त्याच्यामुळे सत्तांतर झालं आणि मी मंत्री झाले. प्रतापचं कौतुक ऐकताना ती आतल्या आत रागाने फुटत होती. चेहरा साफ होता. ती याबाबतीत तयार होती. चेहरा साफ ठेवून ती मनात द्वेष, राग, चीड जोपासत होती. बोलायला जागाच नाही असं बघितलं आणि ती तिथनं बाजूला गेली. विजयमालांनी गाडी काढली. सराफ पेठेत गेले. गाडी लांब उभी करून त्या जितेंद्र गांधींच्या दुकानात गेल्या. त्यांनी मोठ्या आदबीनं स्वागत केलं. 1 हार, 4 बांगड्या आणि 1 माळ दाखव. काय माई, लग्न काढलं कुणाचं? अरे हो, माझ्या मुलाचं लग्न आहे. तो बघत राहिला. मुलगा कोण? जो एक मुलगा आहे त्याचं लग्न झालंय की. मुख्यमंत्री स्वतः आले, काही मंत्री हजर होते, जिल्ह्यातले सगळे आमदार, सगळ्या पक्षांचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, प्रचंड जनसमुदाय हजर होता. विजयमाला जातीनं स्वागत करत होत्या. जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य स्वयंसेवक म्हणून काम करत होते. पक्षाचे सगळे पदाधिकारी जीव तोडून कामात मग्न होते. जिल्ह्याभरातले पक्षाचे कार्यकर्ते, प्रतापचे स्नेही, मित्र सगळे हजर होते. मोठा दिमागदार विवाह सोहळा संपन्न झाला. पण या कार्यक्रमात निलिमा आणि विजयकुमार कुठेही दिसत नव्हते. प्रतापच्या गावच्या लोकांना उत्साह प्रचंड होता. असं लग्न त्याने पाहिलंच नव्हतं. रामदेव बाबा पुरते गोंधळून गेले होते. राधाईला काही सुचत नव्हतं. रीमा मात्र कलवरीच्या तोऱ्यात नाचत होती. आपलं बाळ कुठे याच्याकडेही तिचं लक्ष नव्हतं. हरिश्चंद्र दादा, रघुनाथ दादा सगळे खुशीत होते. प्रताप वनमालाच्या बंगल्यावर राहायला गेला होता. खूप वर्षांनी घराला घरपण आलं होतं. मनीची इच्छा पूर्ण झाली होती. विजयमाला मुंबईला मंत्रालयात मीटिंगला गेल्या होत्या. त्या 2 दिवसांनी आल्या. बंगल्यावर आल्या तर बातमी मिळाली, निलिमा दवाखान्यात ॲडमिट आहे. तशाच दवाखान्यात गेल्या. मंत्री आल्यामुळं दवाखान्यात एक धावपळ उडाली. स्वतः डॉक्टर समोर आले. निलिमा कशी आहे? ती ICUमध्ये त्या व्हेंटिलेटर लावलं आहे, पण त्यांची प्रकृती औषधोपचाराला साथ देत नाही आहे. मी भेटू शकते? अहो चला. डॉक्टरांबरोबर विजयमाला ICUमध्ये गेल्या. प्रताप कॉटजवळ बसला होता. विजयमालांना बघून त्याचे डोळे भरून आले. विजयमालांनी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. त्यांचेही डोळे ओलावले होते. न बोलता त्या बाहेर आल्या. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या. काय झालं असेल डॉक्टर? मानसिक धक्का आहे मोठा. छोटा अटॅकसुद्धा आलेला असणार. इतरत्र हलवावं असं वाटतंय. नाही नका. त्यांना श्वास घेता येत नाही आहे. व्हेंटिलेटर काढला तर काहीही घडू शकतं.
खूप प्रयत्न झालेत, शरीर साथ देत नाही आहे. याचा अर्थ कठीण आहे. मॅडम, पण मला कौतुक वाटतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतापराव भाऊ आहेत ना त्यांचं. ॲडमिट केल्यानंतर तासाभरानं ते आले असतील, पण आल्यापासनं पेशंटकडनं हल्लेसुद्धा नाही आहेत. अहो, त्याच्या एवढा चांगुलपणा मी कोणातच पाहिला नाही. खूप मोठा माणूस. डॉक्टर, काळजी घ्या. विजयमाला उठल्या, बाहेर पडल्या, थेट बंगल्यावर आल्या. विजयकुमार आत्तापर्यंत आला होता. विजय, अरे हे घडलं कधी? काय प्रताप भाऊचं लग्न लागलं असेल नसेल, चक्कर येऊन पडली. ती रात्र काढली, घरात सकाळी ॲडमिट केली तर बेशुद्धच होती. तासाभराने आल्या प्रताप भाऊ. मला कळवलं नाही. मीटिंग होती ना तुझी. म्हणून काय झालं? तू दवाखान्यात जाणार आहेस? काय करणार जाऊन? प्रताप भाऊ आयुष्यामध्ये मला येऊच देत नाही. विजयमालांची मानसिक अवस्था ठीक नव्हती. काय केलं होतं, काय घडतंय, रात्रभर झोप आली नाही. सकाळी सकाळी माणूस आला, त्याने निरोप दिला. निलिमा गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. अजून एका वेगळ्या वळणावर आपला कथानायक आलेला आहे. पण उद्या या कादंबरीचा शेवटचा भाग आपल्यासमोर सादर होणार आहे. भेटूयात उद्या नियती या कादंबरीचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.